आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी राष्ट्रवादी शप गटातून शरद पवार यांच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार याच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत। नाना पटोले यांनी या संदर्भात गौप्यस्फोट केलेला आहे, तर संजय राऊत यांचीही या प्रकरणी प्रतिक्रिया समोर आली आहे। त्यावरून राष्ट्रवादी शप गटातील नेते हे नाराज झालेले आहेत। नाना पटोले यांनी याआधीच शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल या संदर्भात चर्चा झाल्याचं भाष्य केलंय, तर संजय राऊत यांनी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी शप गट विलीन करा, त्यामुळे काँग्रेसला आणखी बळकटी येऊ शकते आणि काँग्रेस हा पक्ष अधिक बळकट करण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न करावेत असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं। त्यामुळे राष्ट्रवादी शप गटातील अनेक नेते हे नाराज झालेले आहेत। संजय राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेच दिलेला होता आणि काही कारणात तो उशीर झालेला होता। आदरणीय राहुलजी गांधी असतील, संकेतजी असतील, सोनियाजी गांधी असतील, या सगळ्या मतदानाला, कारण की देश महत्वाचा आहे, देशाच्या संविधानिक व्यवस्था महत्वाची आहे, संविधान महत्वाचं आहे आणि काँग्रेस हायकमांड या सगळ्या गोष्टीचं त्यावरचं आता मोठ्या प्रमाणात विचारवंतन आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि तेच आपण सगळेजण बघतोय। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे। जे महत्वाचे नेते आहेत त्यांची विचारधारा ही जन्मतःच काँग्रेसपासून आहे। त्याने या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभा केला तर आमच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनाही बळ मिळेल। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, नाना पटोलेंनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे, त्यावर सुप्रिया सुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया सुरू आली आहे। नेमकं काय सुरू आहे राजकारणात? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की नुकतंच राष्ट्रवादीचा जो आहे तो 27वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आणि त्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार यांनी जे भाषण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू जे देशाचे पहिले पंतप्रधान आहे आणि त्याचबरोबर इंदिरा गांधी या दोघांचंही भरभरून कौतुक केलं। देशाच्या जडणघडणीमध्ये, देशाच्या प्रगतीमध्ये नेहरू आणि इंदिरा गांधी यांचं खूप मोठं योगदान जे आहे ते मान्य केलं। इतकंच नव्हे तर शरद पवार यांनी जे आहे ते इथपर्यंत म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नेहरूशी होऊच शकत नाही, कारण नेहरूंचं कार्य जे आहे ते खूप मोठं होतं। पंडित नेहरू हे पंडित नेहरू होते। अशा प्रकारचं एक सकारात्मक वक्तव्य जे आहे ते शरद पवार यांनी 27व्या वर्धापन दिनानिमित्त म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर आपण बघतोय की ज्या घडामोडीला वेग आलेला आहे की नाना पटोले जे काँग्रेसचे बराच काळ प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलं की 2024 मध्ये सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाला जेव्हा संपूर्ण राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा सुद्धा त्यांच्या पक्षाला जे आहे ती अशा प्रकारची ऑफर देण्यात आली होती की राष्ट्रवादी जो पक्ष आहे तो त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन करावा। ही जी ऑफर आहे ती याकरता देण्यात आली होती कारण आपण बघितलं की 2022 मध्ये ज्या प्रकारे शिवसेनेचे 2 तुकडे झाले तशा प्रकारची वेळ ही राष्ट्रवादीवरती परत येऊ नये आणि कारण राष्ट्रवादी सुद्धा फुटली होती। मात्र पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जे आपण बघतोय की निवडणुका आल्या की घोडेबाजार सुरू होतो आणि त्यापेक्षा शरद पवार यांच्याकडे असलेले 8 खासदार ही सुद्धा शरद पवारांची एक मोठी ताकद आहे आणि त्याचमुळे शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं अशा प्रकारची ऑफर दिल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेल्या राहा।